उत्तर नेपाळच्या काही भागात महापुरानं हाहाकार. पूरस्थितीमुळे 55 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. 1000हून अधिक लोक बेपत्ता तर 100 पेक्षा जास्त भारतीय नॉट रिचेबल. रासुवा जिल्ह्यात प्रचंड नुकसान. तिबेटमध्ये झालेल्या भूकंपामुळे हिमस्खलन आणि पूर. तिबेटमधून पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यानं नेपाळमध्ये विध्वंस. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळत सुटले. अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रो पॉवर प्रकल्प वाहून गेले. नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी. बिहारच्या गंडक नदीत सुमारे 3 मीटर उंच पाण्याच्या लाटांचा अंदाज. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात. पंतप्रधान मोदींची नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांच्यासोबत फोनवरून चर्चा. नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल मदत मोहिमेसाठी सज्ज. IFC-17 विमान मध्यरात्री उड्डाण करणार. मदत आणि बचाव साहित्य नेपाळला पाठवलं जाणार. एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई. 3 अधिकारी आणि क्लास चालकासह 6 जण अटकेत. प्रेम प्रकरणामुळे एमपीएससीच्या पेपरफुटीचं बिंग फुटलं. वडिलांनी मुलीसाठी पेपर फोडला. मुलीनं पेपर प्रियकराला दिला. मात्र प्रियकरानं मित्राला पेपर दिल्यानंतर झालेल्या वादानंतर प्रकरण उघडकीस. प्रेयसी ऋतुजा पाटीलला अद्याप अटक नाही. प्रियकर गौरवसह ऋतुजाचे वडील ताब्यात. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे. राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी. रोहित पवार काही दिवसात राहुल गांधींची भेट घेणार. पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण देणार. रोहित पवारांची काँग्रेससोबत जवळीक वाढल्याची चर्चा. विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई. 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध. वाढलेल्या दरांमुळे सरकारचा मोठा निर्णय. तर पुरवठा विभागाकडून राज्यात झाडाझडती. पुण्यात रुपाली चाकणकरांचं बार की पब 60 ते 70 कोटी कुठून आले? द नाईन्स या हॉटेलवरून संगीता तिवारींचा सवाल. कल्याणी नगरमध्ये चाकणकरांचं द नाईन्स नावाचं आलिशान हॉटेल. शिवाजी पार्क मैदानाची जबाबदारी मुंबई क्रिकेट संघटनेकडे देण्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत मतभेद. आदित्य ठाकरेंचा निर्णयाबाबत विरोध. तर पक्षातील आमदार आणि एमसीए कार्यकारिणीतील सदस्य मिलिंद नार्वेकर यांच्याकडून निर्णयाचं स्वागत. आंदोलनासाठी आझाद मैदानात फक्त एकाच दिवसाची परवानगी. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हके यांना मोठा झटका. इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन धरणं, जाहीर सभा घेण्यास बंदी. गृह विभागाचा आदेश. थकीत बिलामुळे नवी मुंबईतील कंत्राटदारानं जीवन संपवलं. कोट्यवधींची बिलं अडकल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. ठाण्यात कंत्राटदार महासंघ आक्रमक. देयकं वेळेवर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. राज्यातील अंगणवाडी आणि मिड डे मीलच्या व्यवस्थेवर एफडीएचं लक्ष. सर्व अधिकाऱ्यांना तपासणीचे. तुकाराम मुंढे यांचे आदेश. सेंट्रल किचनमधून मुलांना दिलं जाणारं अन्न तपासलं जाणार. वर्षभरातून किमान 2 वेळा तपासणी होणार. कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ. आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट. लसूण 300 रुपये किलोवर. कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलोवर. सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार. विरोधी खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दुष्काळाची चाहूल जाणवत असल्यानं उपाय करण्याचंही आश्वासन. सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कमधील भारतीय स्थलांतरितांना संबोधित करणार. न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचा कार्यक्रमाला विरोध. कार्यक्रमाचं झोहरान यांच्याकडून समर्थन नाही.